मी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे। काल दिनांक 7/9/2024 रोजी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात पोलीस पाटील यांनी कळवले की एका मुलीवर अत्याचार करून तिच्यावर खून करण्यात आलेला आहे। त्यामुळे तात्काळ सदर घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळावरून त्या मुलीसोबत ती अशी घटना लक्षात आली की त्या मुलगी आणि तिच्यासोबत 3 बहिणी या शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या। शेतातून काम करून परत येत असताना गावाच्या अगोदर 1 किलोमीटर अंतरावर एक इसम त्या मुलीला आला आणि तिचा हात धरून तिला शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। त्यामुळे वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या आदेशाने सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी एकूण 4 पथकं नेमण्यात आलेली होती। त्यात LCBचे पथक, ॲडिशनल सरांकडचं पथक आणि डेप्युटी सरांचे पथक तसेच पोलीस अधीक्षक सर स्वतः हजर झाले आणि या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशनला BNS कलम 65, 66, 103(1) तसेच पोक्सो 4(8)12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आज रोजी माननीय न्यायालयात पोलीस आरोपींना हजर करत आहोत व पुढे मुलीचं वय एकूण 13 वर्ष 2 महिने आहे आणि तिच्यावर पोक्सो अंतर्गतही कलम लावण्यात आलेले आहे। आरोपी मेजर आहे, 22 वर्ष वयाचा आरोपी आहे। दोन्ही एकाच समाजाचे आहे।